पण या विकासाकडे बघण्याचा अजून एक दृष्टिकोन आहे आणि तो सातत्यानं आदित्य ठाकरे मांडताना आपल्याला दिसतात. त्यांचं सतत म्हणणं असतं, की हा विकास जो आहे त्यामुळे फक्त काँक्रीटचं जंगल उभं राहतंय, झाडांवर सतत कुऱ्हाड येते, ट्रॅफिक जॅम्स हे प्रचंड वाढलेले आहे, प्रदूषण वाढलेलं आहे आणि हे फक्त एखाद्या शहराची स्टोरी नाहीये, तर हे जवळजवळ आपल्याला प्रत्येक शहरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे फायनली क्वालिटी ऑफ लाईफ जी लोकांची आहे ती काय आहे? मी एकच प्रश्न विचारतो की मेट्रो 3 व्हायच्या आधीचं क्वालिटी ऑफ लाईफ काय होती आणि मेट्रो 3 नंतर क्वालिटी ऑफ लाईफ काय आहे? जे मेट्रो 3नी प्रवास करतात त्यांना विचारा. 35% ट्रॅफिक कमी झाला. आता याच मेट्रो 3ला त्यांनी अडवलं होतं आणि त्यांनी अडवल्यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली, त्या सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे की जी झाडं कापली जाणार आहेत, ही झाडं त्यांच्या एंटायर लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढी ही मेट्रो 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ही सर्व मंडळी कन्फ्युज्ड आहेत. सस्टेनेबिलिटीचा अर्थ हा नाही आहे की तुम्हाला झाड कापायचंच नाही आहे. सस्टेनेबिलिटीचा अर्थ हा आहे की तुम्ही ज्या गोष्टी करता त्या कार्बन न्यूट्रल असल्या पाहिजे. आम्ही इतके वर्ष भाषणं केली, लोकांनी तर कॉन्क्रीटची घरं बांधली, पुण्यासारखं मुंबईसारखं शहर मोठं झालं, ते तुम्ही थांबवू शकत नाही. तुमचं काम काय आहे? तुमचं काम आहे सस्टेनेबिलिटी आणलं. उदाहरणादाखल आम्ही काय केलंय, महाराष्ट्रामध्ये 2022 पर्यंत 2022 अंटील 2022 एकूण आपल्या संपूर्ण जी काही आपण ऊर्जा द्यायचो, या ऊर्जेमध्ये फक्त 13% अपारंपरिक ऊर्जा होती आणि 87% आपण मेजर कोल फायर्ड, म्हणजे जी सगळ्यात जास्त प्रदूषण करणारी. आजची परिस्थिती काय आहे? आज आपण 30%वर पोहोचलो आहोत. आपले सगळे प्रोजेक्ट आता पूर्ण होत आहेत. 2030 साली 52% ऊर्जा, म्हणजे ऊर्जेची मागणी वाढून, मागणी किती वाढली तर 22 मध्ये जी मागणी 22,000 मेगावॅट होती ती काल 32,000 मेगावॅट होती. एवढी मागणी वाढू नये आपण 52% रिन्युएबल होतोय आणि बाय 2035 महाराष्ट्र विल बी 65% रिन्युएबल. त्यामुळे जी काही मानकं ही COP25 मध्ये मोदीजींनी ठरवली होती ती पूर्ण करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. कालच ह्याच्याबद्दल एक बातमी आमच्या चॅनलवर आम्ही दाखवली. त्यात तुमच्या ऊर्जा खात्याचंच एक अधिकारीचं म्हणणं होतं, की अनेक